गावकऱ्यांसाठी आपण इथे ठेवली, थोडे हाल होते, मी दिसणार नाही तुम्हाला, नका दिसू देऊ, आवाज येईल तिथून ऐका, कारण हे विषय आता याच्यानंतर बैठक होणार नाही म्हणून शांत चित्तानं आहे तिथून ऐका म्हणतो. गावकरी तुम्हाला विचारणार आहेत काय निरोप आहे, तुम्हाला गावात सांगता आला पाहिजे, म्हणून आपण इथं बैठक ठेवली. एवढ्या वेळेस त्रास सहन करा. मुंबईत जाताना पटांगणे गोळ्या बाया तुम्हाला तिथल्या मैत्या, पेन्शन तिथलं तुम्हाला येत नाही आणि मराठ्याला सांभाळते. महत्वाचा विषय, आतापासून तयारीला लागा. जेवढ्या गाड्या असत्या ट्रॅक्टर जीप हे ध्यानात आलं नाही. आपल्याला तर म्हणे कॅम्प्युटर सुरू होत, पण ध्यानात काय होतं, पश्चिम महाराष्ट्रातून फोन आले 4-5 दिवसात आणि ते म्हणले तिकडे पोलिसांनी शेअरिंग सुरू केलं, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत, गाड्या किती जाणार आहेत. मराठीचे पोरं म्हणतात लय मोठ्या आकडाच सांगा ना. ते म्हणतात लय मोठ्या म्हणजे किती, ते म्हणजे आताच नसतं सांगत, आम्ही निघताना सांगू. म्हणजे मराठीचे बी एवढे हुशार झालेत, काही सांगत आहेत 20, काही म्हणतात 15 आणि लय मोठ्या निघा त्या कागद, ते म्हणतात नंबर द्या, ते म्हणतात जाताना घ्या पोरं मध्ये. कारण त्यांनी सुरू केलंय आता. हे मुंबईला किती येणार आहेत आणि आजच्या उत्तर त्यांना कळत. आणि असं देवेंद्र फडणवीस साहेब शाने, तर साहेब या मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला आमचं सांगणं आहे, आम्हाला मुंबईला यायचं नाही. 29 ऑगस्टच्या आत आरक्षण देऊन टाका, गुलाल घेऊन येतो. पण 29 ऑगस्टच्या आत नाही दिलं, तुम्ही जाणं ते मराठी जाणं, मुंबईत तुम्हाला पाय ठेवायला जागा राहणार नाही. आणि मुंबईत गेल्यावर फडणवीस साहेब, माझ्या एखादी पोराला जर काठी लागली ना, फडणवीस साहेब 29 ऑगस्टला मुंबईला येतोय, माझ्या पोराला जर काठी लागली तर जे परिणाम ते तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो. देवेंद्र फडणवीस शक्यतो तेवढा डाव करू शकतो. मग महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, तुमचं लेकरू म्हणून मुंबईला चाललोय. महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांवरती गुलाल टाकायचा. आता मी माघारी येणार नाहीये. आपल्याला कोणी आडमट समजू नये म्हणून आपण त्याला 2 वर्षाचा वेळ दिला, थोडा वेळ नाहीये. माझ्यात आणि माझ्या मराठा समाजात आता संयम राहिला नाही. आम्ही आरक्षण घेणार तेव्हाच मागे फिरणार आणि ते पण ओबीसीतूनच, इकडून तिकडून नाही. म्हणून इथून जाताना आपण मात्र शांततेत जायचं. मी तुमचा शब्द मोडला नाही, तुम्ही मराठीने माझा शब्द मोडायचा. शांततेत मुंबईत आंदोलन होणार, पण आरक्षण आता घेऊन येणार. वाशिंग फिशी नाही, वाशिंग फिशी नाही. आणि आम्ही थांबत नसतो, धडक जात असतो. आणि तुम्ही रस्ते फस्ते अडीतात मराठ्याला वेगळेच रस्ते मध्ये. माया आधी ते आझाद मैदान होते, ते लफड्याला ते काय कमी नाहीत. आणि जर शहाणे असले तुमची यासाठी काही शेअडी असली, तुम्ही नुसते लोक बघा म्हणा फडणवीस साहेब पुढे पुढे उभा आता कापड्यातून बोळीतून बाळीतून बघत उभा
परत एकदा सांगतो फडणवीस साहेब, तुमचं माझं शत्रुत्व नाही, माझ्या समाजाचं नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका बरं का, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही आमचा हक्काच आहे ते द्या, नादी लागू नका. त्याला भाव देतो खरंच लोक आहेत का सगळे. जाऊ का चौकात मग त्या डबल काय म्हणजे 2 सभा तो खाल्यावर आता मी बरोबर करतो. रोडवर जेवढे बांधव आहेत ना, बांधवांना तुम्हाला आवाज येतोय का? मी तिकडे येतो, थोड्या वेळ टेन्शन घेऊ नका तुम्ही. कसा जायला नाही काय आता पर्याय नाही दुसरा. सगळं हवे रोड लोक आहेत म्हणलं 3 किलोमीटर येते का लहान काय सगळं मिळून आहे. पळाव तुम्ही म्हणता तिकडे या, तिकडे आलं 3 किलोमीटर खरं दिसत होय मी तुम्हाला. मग घटना करून इथे थांबा बरं, मंडपातले थांबा. आपण त्याच्या घटना रोडवर त्याच्या मंडपातल्या घटना देऊ नका. किती आवाज येतोय? आता इकडे जर रोडवर गेलं तर कॅमेरा वाल्याला दिसणार नाही. आता काय करायचं? मंदिरात शिखरावर उभारू का? शिखरावर घरी काय घरी नाही धरणार. सगळ्या ते समजा करताना पाटावर पाहिजे लोक. आता पाटावर म्हणलं सगळ्यात अगोदर तुमच्या नतमस्तक होतो रे बाबा. तुमचा तोडले मराठ्याला तोडले. तुम्हाला तोडले, तुम्हाला कुणी अपमान केला ना, तुम्ही त्याची जीवितच पाहा. आपला विषय पुरा करू वाटल्यास मी रोडवर येतो, पण आपण पुरा विषय करू इथं. तुम्हाला हे विषय सांगत होतो, मराठ्याच्या एकाही पोराला जर मुंबईत काठी लागली तर फडणवीस साहेब महाराष्ट्रातले पांदण रस्ते सुद्धा सुरू राहणार नाही. ग्रामीण रस्ते हवे फिवे तर सोडूनच द्या, पण पांदण रस्त्याने सुद्धा फिरता येणार नाहीत. कारण याला मराठी म्हणतात. मग एक लक्षात ठेवा, आम्ही शांततेत इथून आपण शांततेत मुंबईला जायचंय. ज्या वेळेस आपण गेल्या वेळेस शांततेत गेलो होतो, तसा सगळ्यांनी शांततेत जायचं. कुणाच्या गाडीला धक्का लागला नाही पाहिजे. सगळे शांत व्हा. लोटालोटी करू नका. भाऊ उभा राहायचं असं नाही. तो पुढं काय पुढं जागाच नाहीये. जागेवर उभा राहा. सगळ्यांना बोलवतो मी. मुंबईवाल्यांना सगळ्याला मध्ये बोलून घेतलंय. जे आले त्याला जागा द्या कमीत कमी. नसं तो उभा राहता. मुंबईवाल्याला काय करतो, बैठक संपले ना मुंबईवाल्याला सेपरेट वेळ देतो. काय करावं? आले आले वा 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 मुंबईवाले आले सगळे. आता विषय महत्वाचा आहे. जर मुंबईला आपल्या एकाही पोराला त्रास दिला तर इथं राहणाऱ्या मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय. पण महाराष्ट्र सुद्धा जाम. मुंबई जाम, महाराष्ट्र सगळा जाम. त्याला आपला नाविलाज. फक्त कोणी जातवर दगडफेक करायची नाही. मुंबई सुद्धा कोणी कोणाला त्रास द्यायचा नाही. मुंबई आपली आहे. मुंबईतले लोक आपले आहेत. त्यांना त्रास द्यायचा नाही, कारण ते सुद्धा आपल्याला त्रास देणार नाही. तिथले मराठी असो, मराठी माणसं असो, परप्रांतीय, मुस्लिम, दलित, तिथले कोळी, आदिवासी बांधव, ज्या सगळ्या 18 पगड जाती आहेत, त्या सगळ्या जाती
आपल्या गोरगरीब लेकरांची सेवा करणार आहे. आपल्याला काही कमी पडणार नाही. म्हणून सगळ्यांना विनंती की आपण जाताना शांततेत सगळ्यांनी जायचं. कुणालाही त्रास होईल असं वागायचं नाही. सांगितलेल्या सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या. आता पहिला मुद्दा आपण चाललो 27 ऑगस्टला. 28 ऑगस्टला संध्याकाळी तिथे पोहोचायचं. नीट लक्ष द्या. आपल्याला 28 ला तिथे पोहोचायचंय. त्याला त्या फॅनजवळ बसू द्या. जाऊ द्या त्याला वाटतं त्यांना मुंबई होय रे जाऊन द्या त्यांना. त्यानं बोट वर केल्यावर तरी जाऊन द्या. काय म्हणते हो मुंबई दादा. हा ते एक राहिलं खरं. आणखीन एक सांगत राहिलं मला ध्यानात नव्हतं. हे मराठे काही शेतीच्या कामात आहेत. जे कोण म्हणत ना मराठ्याची लाटक्या बी झाली मग माझ्या तोंडाशी कमी झाली म्हणणार. आणि शब्द कोणता आपला ते 15 दिवस चाळीत होते. याला काय म्हणतात याला काय म्हणतात याला काय म्हणतात. ते म्हणजे तूच सापडलं गुगलवर सर्च करायचं याला काय म्हणतात. नुसतं टिंब यायची. जे म्हणतात ना लाट कमी होती तरी आमचे मराठे 70% दिंडीत गेले. तरी इथं 6 किलोमीटरवर मराठीला भरायला लागले. आणि ते असते तर त्या सगळं घ्यावं लागले असते. आता सगळ्याचा गरज पाहिजे. मराठी वारीत घेत आणखी नाही राहिले. काही शेतात पाऊस पडला म्हणून कामाला आहे. तरी पण मायबाप माझे काम सोडून आले. पहिला मुद्दा आपण मुद्द्याकडे येऊ. लवकर शांत उभारून आहे का. इकडचे पाटाकडचे लोकांचा आवाज यायला लागला बरं का. पहिला आपण 27 ऑगस्टला चाललो सकाळी 10 वाजता मुंबईकडं. 28 ला संध्याकाळी पोहोचायचं. आझाद मैदान मंत्रालय. एक मंत्रालय. दुसरा मुद्दा जायचा मार्ग. मार्ग कारण गेलेल्या मार्गाला का नको माहितीये का. एकदा गेलोत ना आपण. आज दुसऱ्या बेचाऱ्यांचा त्यांना चान्स पाहिजे. त्यांचं पण म्हणणं आहे. आपलं म्हणणं आहे. आपलं आजचं म्हणणं आहे. तुम्हाला विचारतो पण मला आधी बोलू द्या. तुम्हाला विचारल्याशिवाय काय करतो करावं मी सांगा बरं. मग पाहिला तुम्हालाही भिकारी चर्चा केला तर मॅनेज होऊन दुसऱ्या राज्यात गेलो असतो. तुमच्यासाठी आणि या समाजाच्या लेकरासाठी लय झटतो मी. 1 रुपया हात न लावला कोणाच्या. 1 रुपयाला सुद्धा जीवन तुमच्यासाठी अर्पण केलंय. आणि हे जीव सुद्धा तुमच्या पायावर जाऊ द्या कोणत्या पण दिवशी. पण समाजाच्या चेहऱ्यावर हसूच आणि त्याच्याशिवाय मरणार नाही. मार्ग आपला आपण ठरवलाय तो पण आहे आणि दुसरा पण आहे. जो चांगला असेल त्या मार्गाने आपण जाऊ. पण आज डिक्लेअर मार्ग करावा म्हणून करतो. कारण तो चांगला आहे का नाही आपण बघून येऊ. वाटल्यास बदलू. मार्गाविषयी तुमचं काय गुंतलं नाही. 1 महिना आधी सांगितलं तरी जमन तुम्हाला. तरी पण आज डिक्लेअर करणार आहे मी मार्ग. आपण मार्ग घेतलेला आहे आंतरवाली होऊन शागर खुटा चौकातून फक्त शांत बसा. तुम्हाला लागून देऊ नका कुणाला. ती ग्रामपंचायत माणसाने भरली काय.
आंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता निघायचं. ग्रामदैवताचं गावच्या दर्शन घेऊन मुंबईकडे आपण आंतरवालीतून कूच करणार आहे. सागर चौक खुटा चौकातून पैठण मार्गे शेवगाव पांढरीपूल आयल्यानगरच्या चौकातून कल्याण फाट्याहून आळा फाट्याहून शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन पुढे कल्याणहून वाशी चेंबूर मंत्रालय. कारण आपल्या मराठा बांधवांचं म्हणणं सुद्धा आहे की आम्हाला संधी मराठ्यांची सेवा करायला द्या. तुम्ही गेल्या वेळेस पुण्याकडून गेलात. पुण्यातल्या मराठ्यांनी आणि मुंबईच्या मराठ्यांनी चेहऱ्यावरती थोडे दुःख मराठ्यांचे येऊ दिलं नाही. मराठी जर आता 29 ऑगस्टला मुंबईला चालले तर आम्हाला मराठ्यांची सेवा करू द्या. आणि आपल्याला जायला पण मधला रस्ता आहे आणि दुसरी बाजू सरकारला सुद्धा आपण अडचणीत आणत नाहीये. किती मराठ्यांचा संयम आहे बघा. त्या रस्त्याला वाहतूक नाही फातूक नाही काही नाही. आम्हाला अडथळा निर्माण करायचा म्हणला तर आम्ही हवेला जाऊ शकतो. तुमचं पण मराठे फडणवीस साहेब आजही आडमुठे नाही. उद्या झाले तर मला माहित नाही पण आज तरी नाही. म्हणून या मार्गे जर आपण गेलो तर मधला मार्ग म्हणजे कोणत्या गावावर जाणारे गाव ते आपण नंतर जाहीर परिपत्रकात टाकू मार्गाचं या गावातून. पण शॉर्टकट तर सांगितले तुम्हाला. आंतरवालीहून पैठण, आंतरवालीहून सागर चौक खुटा फाटा, तिथून पैठणहून शेवगावहून मधल्या मार्गे त्या मिरी मार्गे पांढरी पुलावरून नगर शहराच्या बाहेरून कल्याण फाटा त्या नेप्ती फाट्यावरून नेप्ती गाव आहे वाटतं तिथं. त्या फाट्यावरून आपण डायरेक्ट आळा फाट्याला जातो. आळा फाट्यावरून आपल्याला छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन होत आहे. किल्ल्याचं दर्शन घेऊन आपला मोर्चा तसाच पुढं माळशेज घाटातून कल्याणला जातोय आणि कल्याणहून वाशी मार्गे चेंबूर मार्गे आपण आझाद मैदान मंत्रालय जातो. मला वाटतं हे मार्ग आपण फायनल असावा पण आपण बघू चांगला आहे का. काहींचं म्हणणं तो चांगला नाही. आपण तरी बघून येऊ. आपलं टीम जाईल बघायला. नसेल तर दुसरा पण मार्ग आहे तेही बदलता येईल. पण शक्यतो 100% आपण हेच मार्ग फायनल ठेवू. कारण त्याच्यावर वाहतूक पण नाही आणि ह्यावेळेस प्रचंड गर्दी असणार आहे. दुसरा मार्ग तर आहेच. इथून पैठणहून गंगापूर, वैजापूर, नाशिक मार्ग यावला, नाशिक मार्गे ठाणे पण बघू. पण माझं म्हणणं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा. ह्यो मार्ग कल्याणचा मार्ग जे आपला मधला ह्यो सुटसुटीत मार्ग आहे. आपल्या लोकांचे हाल होणार नाही ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला त्या मार्गे जायचं आजपासून तयारी लागा. आता खरा मुद्दा महत्वाचा राहिलेला लगेच तुमच्या पुढे सांग करायचंय काय आणि मागण्या कोणत्या मुळच राहिलं माग. आता ते सांगणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा मराठा आणि कुणबी एके ह्यो जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही.
कारण सांगतो. पाऊस यायला लागला काय आणि एवढ्या आला भेटचा नाही काय नाही. हो पाऊस मला फक्त काळजी त्या लोकांची पडली रोडवरची. त्याला आवाज जाणार ते असे किरकाला ठोकाले तिकडून. मी येणार आहे, मला रोडला टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त थांबा, मला पूर्ण करून द्या. मंदिराचे साऊंड सुरू करा. नाही चालू आहे चालू आहे. आवाज वाढा आवाज वाढव आवाज. गेला पडून वाढे वाजू दे शिकट्या वाढव. गेलं पडत नाही मराठी गेले पडत येत. आता त्या काम फेकून आले अशी जात होणार नाही. गर्व वाटतो मला. मी मराठा जाती जात पाहिजे अशी कणखार. ते मुळमुळे मी गुळगुळ मिरी कणखार. नोकरी असले तरी लढती नसले तरी लढत मागच पडत नाही. आणि जिरी ती सगळ्याची. एक पहिला मुद्दा मराठा आणि कुणबी एक आहे. गिरीश महाजन साहेबांनी याच व्यासपीठावर सांगितलं होतं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मागणी मान्य करायची असली, जर कायदा पारित करायचा असला त्याला आधार लागतो. आता शिंदे समिती सरकारने गठीत केली. शिंदे समितीने 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला. काय काय चाललंय दुखलं माग चौकून जमात न घालतात झोपाच्या 58 लाख नोंदीचा म्हणलं की लगेच लक्ष्मी पुढे झालं झाला खाऊ दे ना आमच्या लेकराला. मग खाल्लं तो तुला पुराणाचा ताट सुद्धा चाटून खाल्लं. आमचा हक्काचा आहे, खाऊ दे ना आमच्या लेकराला. कोणाच्या बापाचा आहे का आमचा हक्क आरक्षण हक्काचा. 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आधार पाहिजे. आता आधार मिळाला. आता मराठा आणि कुणबी एक JR सरकारनं काढायचा. नंबर 2 मराठवाड्याचं हैदराबादचं गॅजेट लागू करायचं, त्याशिवाय मुंबई सोडायची नाही. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा द्यायचं. पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश या 2 गॅजेट मध्ये येतो. आणि तिसरा मुद्दा सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 1.5 वर्ष झालं. तिची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. आता बार लढायचं नाही. मायात ताकद नाही राहिली. उपोषण करू शेवट फाईट. मनाने जातात मनाने जेवण तेव्हा बघूच आता मुंबईत काय होत. सगळ्या केसेस मागे घेतल्याशिवाय हटायचं नाही राज्यातल्या. नुसते उद्या घेऊन म्हणते उद्या बघा येतो रे. आणि त्यांना वाटलं की बेईन आणि त्यांना वाटलं मराठी पूर्ण भेटे बघा बरं का डाव काय रचला त्यांनी. केशिकारा म्हणे यांच्या केशिकारा भेटे. अरे हे भेट असेल केशिरा फाशीला कायच केशी भिशी रे. ते म्हणजे आणखी 2-3 होते पण मी मुंबई सोडायच नाही. काय काय करतो म्हणा केशी करून काय कसले काही बोलत किती का होऊन. आणि माझ्या जवळचे सहकारी आहेत का त्याला तरी पार करते आणि ते त्यांचं सगळं धंदा. आणि भेटे का काय ते. अरे गोर गरीबा अडचणीत आणायचं काम फडणवीस करू नये. इमानदारीने गरीबाचे लेकर लढते. तुम्ही त्यांच्या खोट्या केसेस करता विनाकारण. तुम्हाला सुट्टी नाही. आपला दुसरा मुद्दा रोडवर चेकिंग करायला. आता काय करू. आता मी 100% ग्रामपंचायत बरोबर आणणार. थांबा टेन्शनच घेऊ नका. सगळ्याला रोज मी ऐकले मला मुद्दे फक्त क्लिअर करून द्यायचा. आपल्या मोठ्या सभेच्या 2 सभा घेतल्या होत्या.
आता काय घ्यावं, 2 घेतो, काय करू तिकडे बी येतो पुन्हा. बलिदान कुटुंबांनी दिलं. मराठा समाजाच्या मायमौलीच्या कपाळाचं कुंकू पुसलंय मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं, अण्णासाहेब जावळे पाटलांचं गेलं, वजीर साहेबांचं गेलं, मेटे साहेबांचं गेलं. 400-500 माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांनी या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं. त्या आई माऊलीच्या कपाळाला कुंकू न राहिलं. त्या आई माऊलीला 10 लाख रुपयांनी नोकरी द्यायचं ठरवलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते पैसे आणि नोकऱ्या रोखून धरल्या. तितका नीच विचार कधीच असू नये माणसा. लेकी बाईना काय केलं नाही या राज्यातल्या. ते नोकरी आणि पैसे कुटुंबाला दिल्याशिवाय माग हटायचा नाही. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिल्याशिवाय मराठ्यांनी मुंबई सोडायची नाही. यांनी कुणबी प्रमाणपत्र रोखून धरलेत, यांनी व्हॅलिडिटी रोखून धरल्यात, नोंदी शोधायचं काम बंद केलंय. हे 3ही काम सुरू झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. यांना आपण आता खूप वेळ दिला, पण आता आपण यांची जागा याला दाखवून द्यायची, हटायचं नाही. याच्या पलीकडे आपण एक प्रयोग केलाय, तो मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो. आता इथं लाखो लोक मराठी आले बैठकीला, तरी दिल्लीवाले असते तर पहिल्यासारखा नॅशनल हायवे पुरा बंद पडला असता. छत्रपती संभाजीनगर धुळे हायवे पुरा बंद पडला असता. तसा पडला म्हणजे कोण म्हणणार. शागडपर्यंत म्हणजे शागडीतून 9 किलोमीटर. कोण म्हणता लाटणार आहे त्याला मला येऊन बघितलं, तुला कसा कळत. काही म्हणजे तो संपीलं त्याच्या मागे लाटणार आहे. बदगे बुदगे कसले आणलेत गोळा करू ते भोक दे भो 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 भो. आपल्या देत मुळ्यात झाला की गप्प बस. आपल्या मुळ्यात झालं की गप्प बस. तुम्हाला एक सांगू का जाहीरपणानं, तुम्ही किती माझ्या विरोधात बोला, सरकारचं ऐकून, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी क्षेत्रीय असताना मराठा. एकदा ह्या गोर गरिबाला मला आरक्षण द्यायचंय, 100 पिढ्या यांना उडालं नाही पाहिजे. एकदा आरक्षण मिळून द्या. ज्यांनी बचबच बातल्या आणि बुळबुळ केली, तुमचा हिशोबच पुरा कर्नाटक आपल्याला. फक्त माझ्या गरिबांच्या लेकराचा वाटोळ होऊ नये म्हणून मी अपमान सहन करतो. तुम्ही नाटकं लावलेत का? तुम्ही मला अवश्य बोला, पण मी तुम्हाला बोललो का? मग तू आम्हाला बोलायचा काय संबंध? मी मायबाप समाजाला समजेलय, तो ही मायबाप समाजाला समजायला पाहिजे. सुट्टी नाही, जाहीर सांगतोय सुट्टी नाही. तुला वाटलं गप बसला, गप येत नाही. तुझ्याकडे काही शब्द नाही, तुझ्याकडे काही शब्द नाही. माझ्यासारखे शब्द कोणत्याच पुस्तकात नाही. आणि मी जर एकदा बोललो 3 वर्ष तरी सोशल मीडियात पुन्हा येणार नाही. बघतो आपला काचकान शब्द कसे असते. त्या टायमाला मी मराठ्याला सांगून ठेवीन, मी आज अमुक अमुक बोलणार आहे. आपण मोबाईलवर येऊ नये, मला थोडीशी बातचीत करायची आहे. तुम्ही थोडे समोर येऊ नका. आणि मग माझा धक्का बघा. तुम्हाला ऐकत नाही काम करा, तू गपचे गपचे. बरं वाईट वाटलं तर ऐकू नका, परत म्हण नका लय बेकार बोला. कारण मी इतका खोट बोलणार आहे की ते म्हणले पाहिजे ते शिकायलाच पुढे होते. भारतातच शब्द नाही हो. त्याचं कारण सांगतो, मी माझ्या गरिबाच्या लेकरासाठी इमानदारीने लढतो. तुम्ही मला विनाकारण त्रास देता, त्याच्यामुळे मला बदला घ्यावा लागणार.
माझ्या गरिबांचे लेकरं मोठे हो वाटत नाही त्यांना. मला वाटतं माझ्या मायबापाच्या हातातलं काम सुटलं पाहिजे. ते कर्जबाजारी होऊ नये ही भूमिका आहे माझी. माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत, IAS IPS अधिकारी झाले पाहिजे, क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतचे अधिकारी झाले पाहिजे. स्वप्न घेऊन रस्त्यावर आलो आणि मी तुम्हाला खपत नाहीये, फक्त माझी इमानदारी याला खपत आहे, दुसरं काही नाही. यांना वाटतं मी नोटा घ्यावा, मी म्हणतो नोटा तो आहे या. त्याला वाटतं मंत्री व्हावा, आमदार व्हावा. मला वाटतं नको, कारण माझा समाजाचा लेकरू साहेब व्हावा आयुष्यभरासाठी. आमदार फामदार 5 वर्षासाठी रे, आमदार फामदार खासदार घुसदार, आणि ते बी तिथं संसदेत त्याच्यात गेल्यावर पाठ करते. असा बोलत आहे अरमानाने बोल ना, काय प्रश्न सोडणार आहे. माझा समाजाचा लेकरू 50-50, 60-60 वर्षाच्या नोकरीत घालायचंय. घरात पगार यायला लागल्यावर काय याचं कर्ज भर रे. तुमचे लेकरं पोरं पोरी नोकऱ्याला लागून देणार ही मरमरमयी आहे. आणि मी इमानदारी राहतोय म्हणून हे विनाकारण तिसरं जोडीत. आणि हे वाटतं आम्ही बोलतात म्हणजे लय भारी आहे, आम्हाला सपोर्ट लई आहे आणि माझ्याकडे कमी आहे का. पण मी ह्या गरीब मराठा सांगितलं तुम्ही बोलू नका, खाऊ द्या, कैला चांगला लागतो पटांगणातला, खाऊ द्या. काय विचारा खायला देव पटांगणातला खाल्ल्याशिवाय पचन होत नाही, खाऊ द्या. अरे तुमच्याकडे लय चिल्लर आहे थोडे. आमच्याला जर सांगितलं ना येडा रे इतकं खौडले ते येड्या बाबळे खाली येऊन बसून, पण आम्ही शांत बसले. पण त्यांनी एक शिकेल, आपल्या एक शिकेल नाही, त्यांनी एक शिकेल. ते बोलायला लागले ना, आता आपण बी मोकळे झालो ना, आपला थोडा दगडाखाली दगडाखाली तो घबरायचं असतं. तुम्हाला एक सांगू ना, शांत बसून गेम कसा टाकायचा ना, जारंगा पाटला विचारत आपला हात दगडाखाली शांत घ्यायचा. तुम्हाला सांगतो वाच 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 केल्यामुळं इतके यश मिळून दिलं नाही. मी दम्माने 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 58 लाखावर आणलं नाही, 58 लाख नव्हती, 4 कोटी मराठीचा हात घातले. ते म्हणजे आता खाली काय राहिलं, वाकून बघ काय राहिलं खाली. आता काय राहिलं मला काय माहित काय राहिलं. हा शांत राहून सगळ्या जाती धर्माच्या पोरीला सुद्धा मोफत शिक्षण केला, याला म्हणतात की. आणि तुम्हाला कमी पडून देते 5 वर्षात मराठीचा पोर अधिकारी कोणत्या ऑफिसाचा. तुम्हाला काय करायचं हे स्वतः आहे ना तुमचा. फक्त दम धरून 70 वर्ष दम धरला, आता मग थोडे दिवस दम धरा. मी दमादमाने गेम टाकून गेम करतो यांचा, तुम्ही टेन्शन नाही, काही करीत नाही. हे थोड्या बुलबुल आल्या आता आणि त्या कशात होत असतात तुम्हाला माहिती. गटरा आपल्याला गटराचं ध्यान नाही द्या ना, भीड म्हणलं ना त्याला वाचता वाचताच मरून जाईल ते हातात घेऊन, नुसतं वाचून वाचूनच. पण आपण शांत राहायचं, करू द्या बोलू, एकदाच हिशोब करू आणि जाहीर सांगून करू. पाठीत खंजीर खुपसणार नाही, जाहीर सांगू. आता आणखीन शेवटचा मुद्दा, आपल्या मराठा समाजाला आडमुठं समजू नये, मला हे आडमुठं समजू नये म्हणून 288 आमदार खासदार मंत्र्यांना आपण फोन लावले. ऐका बरं का सगळ्या मराठ्यांना, सगळे मराठी शांत चित्ताने ऐका. जिथपर्यंत आवाज येतो तिथपर्यंत आम्ही 3 किलोमीटर पर्यंत माईक लावलेले, जिथपर्यंत आवाज येईल तिथपर्यंत ऐका. 288 आमदारांना आपण फोन केले, एकही सोडला नाही. 288 पैकी 3 सोडून सगळ्यांना लावला. एकालाही फोन करायचा आपण टाळलं नाही, कारण तुम्हाला महत्वाचं माहित पाहिजे. त्याचं कारण आहे, आपण 29 ऑगस्टला मुंबईला चाललो. मला आणि माझ्या जातीला
कुणी आडमुठं समजू नये म्हणून सगळ्या आमदाराला मी समजून सांगायला, त्यांना सांगायला प्रतिनिधी बांधव तुम्ही गोर गरिबांचा दुवा तुम्ही बोलू नका पोरांना शांत राहा. तुम्हाला आवाज येतोय मी नाही दिसलं तरी चालेल, तुम्ही आरडा करू नका, पुढे कोणाला येऊ पण देऊ नका आता, कारण ते पुढे येऊ म्हणण्याच्या नादात आरडावारडा सुरू होतो. आहे तिथं उभा राहू द्या, सगळं डिस्टर्ब होतोय मग त्याच्यामुळे आहेत आता रोडवरचे म्हणजे इथून 3 किलोमीटरचे पोरं शांत उभा राहून ऐकायला, तर इथल्या दबते का ना आता उलट बाहेरच्या किती सह्य विभागाचे शांत चित्तानं ऐकतायत, कारण आपण जातवाट सगळे जमलेले मराठे आणि आपल्याला आपली जात मोठी करायची अशी संधी पुन्हा नाही बरं का. असे इमानदाराची लढाई पुन्हा येणार नाही. खानाराची होईल लढाई पण इमानदाराची लढाई पुन्हा होणार नाही. आपण 288 आमदारांना फोन लावलाय, त्याचं कारण आपल्याला कुणी आडमुठं समजू नये हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हीच मला उद्या विचारलं असतं 288 आमदाराला, आमच्या आमदाराला, खासदाराला, माझ्या आमदाराला फोन लावला का, तर मी काय उत्तर द्यायचं तुम्हाला. म्हणून सगळ्या आमदारांना फोन लावलाय, या गोष्टीसाठी लावलाय की तुम्ही सगळ्यांनी प्रतिनिधी बांधवांनी तुम्ही गोरगरिबांचा दुवा आहे, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे जा, फडणवीस साहेबांना समजून सांगा मराठा आणि कुणबी हे 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, ही अहवाल स्वीकारून आपण मराठा आणि कुणबी हे जे काढा, हे 288 आमदारांनी जाऊन सांगा. 2 हैदराबादचं गॅझेट आमचा हक्काचं आहे, सरकारी नोंदी आहे, हे गॅझेट लागू करा, हे आमदार खासदार मंत्र्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगा. 3 सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढलेले 1.5 वर्ष झाले. ही अधिसूचनाची अंमलबजावणी 29 ऑगस्टच्या आत करा, हे जाऊन सांगा. जर प्रतिनिधींनी सांगून मुख्यमंत्र्यांनी नाही ऐकलं तर माझा समाज आणि या राज्यातली सगळ्या जाती धर्माची जनता ठरवल आडमुठ कोण, मराठा की मुख्यमंत्री. जर 29 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी त्याच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी जर नाही केली, हे सगळे आमदार खासदार मंत्र्यांपाशी निरोप पाठवलाय, तर जर मी अंतरवाली यात्रा सोडली तर मी मंत्र्याचं फंद्र्याचं ऐकत नसतो, मुंबईतच घुसणार, हे त्यांचं जाहीर सांगितलं. 2 वर्षात पहिल्यांदी मी स्वतःहून त्यांच्याकडून आले आमदार पूर्ण घेऊन. 2 वर्षात पहिल्यांदा मी तुमच्यासाठी माझ्या गरीबाच्या लेकराला मोठं करायचं म्हणून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः बोललो, साहेब माझ्या गोरगरिबाच्या लेकराने तुमचं काही केलेलं नाही, आमचं तुमचं वैर नाही, आम्हाला आंदोलन करायचं नाही, आम्हाला मुंबईला यायचं नाही, माझ्या गरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एक आहे, याचा अध्यादेश पारित करा, आमचा गॅझेट द्या, सगळ्या केसेस मागं घ्या, हे करानं आम्हाला प्रत्यक्ष तुमच्याशी मांडायचंय, आंतरवालीला या. हे मी 2 वर्षात स्वतःहून या 6 करोड मराठ्यांसाठी फडणवीस साहेबांना पहिल्यांदा फोन लावला आणि 2 वर्षात पहिल्यांदा बोललो मी स्वतःहून, का मला आणि माझ्या मराठ्यांना कोणी आडमुठं समजता कामा नाही. आता या म्हणून सांगितलं यायचं का नाही काम कोणाचं आहे, आमदार खासदार मंत्र्याचं फडणवीस साहेबांचं, येत्या नाहीत ना काही नाही येते, मराठ्याचं ठरवते बोलून आलं नाही म्हणजे तू ते शान आहे. माझा काय दोष आहे का, आता किती संयमानं वागायचं मी किती शांततेत वागायचं त्याच्यापेक्षा.
मी जाहीरपणानं सांगितलं सगळ्या खासदाराला सुद्धा, राज्यसभेच्या खासदाराला, लोकसभेच्या खासदाराला, आमदारांना, विधान परिषदेच्या आमदारांना सुद्धा अंतरवाली द्या, आम्हाला तुमच्या जवळ घरांना मांडायचंय, तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगा. आता बोलून येणार नसले तर आपण दोषी आहेत आता. याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? मुंबई मी सोडू शकत नाही हे त्यांना जाहीर सांगितलंय. येते न येते आपल्याला देणं घेणं नाही, फक्त मराठ्याला आडमुठं समजू नये म्हणून. आता ते डाव समजा, शांततेत गेम समजा, तुम्हाला जे समजायचं समजा, पण आपल्या सगळ्या वाटा आता बंद, सगळे दोर कापलेले सगळं सांगितलं. याच्यापेक्षा सांगायला आता त्यांना काही राहिलं नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, मुंबईला ते करतील नाही करतील आपल्याला देणं घेणं नाही. आपण त्यांना सगळ्याला सांगितलंय द्या म्हणून. दोनही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, सगळ्या मंत्र्याला सांगितलं, कुणालाही आपण टाळलं नाही. आता बाजू त्यांच्यावर आहे. आता आपण आपली तयारी करायची. उद्या ज्याला भाजपच्या मराठ्याला बी आरक्षण लागतं, भाजपच्या मराठी सुद्धा फडणवीस साहेबांना म्हणणार आहे आम्ही रातपाट करून तुमचे लोक निवडून आणून तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवले. तुम्हाला फोन करून सांगितलं होतं आरक्षण द्या, तरी तुम्ही दिला नाही. आता मुंबईतले लोक माघारी जातले, मराठी मुंबईत घुसते, आता कोणच ऐकत नाही, दोष तुमचा आहे. मराठ्याच्या खासदाराला, आमदाराला भाजप मधल्या आता बोलायला जागा नाही. आपण त्यांच्या नेत्याला सांगितलंय आणि तुमच्या साक्षीने सांगतो, भाजपच्या आमदार, खासदार, मंत्र्यांना आता बोलायला जागा नाही. त्यांच्या नेत्याला आपण फोन करून सांगितलंय मुख्यमंत्र्याला आमचं आरक्षण द्या, कोणी प्रेमात. उद्या एकदा जर मराठी मुंबईत घुसते तर मी सरकारचा कोणाचा विचार करणार नाही. मी विचार करणार माझ्या गरीब मराठ्यांचा आणि तुमच्यावर गुलालच फेकणार, त्याशिवाय माग येणार नाही. शब्द आहे आपला तुम्हाला. तयारी चांगली करा. पाऊस असणार आहे, जाताना छत्र्या सोबत घ्या, बॅटरी सोबत असू द्या, पालं सोबत असू द्या, तेल मीठ असू द्या. सगळ्या गावकऱ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांना, गावकऱ्यांनी वर्गणी करा. आपले लेकरं मुंबईला चालले, त्यांना काही कमी पडू देऊ नका. जे मराठी येणार नाही त्यांनी तुमच्या लेकराला पूर्ण गाव वाटायला थांबवा. सगळ्यांनी थांबा. त्यांना काही देता नाही आलं तर मुंबईला जाणाऱ्या पोरांना गाड्या करून द्या. त्यांना 15-20 दिवस पुरण असं सुख खायला करून द्या घराघरातून. वाटा लावताना तुमचं स्वतःच पोरग चाललंय, इतकी माया त्याच्यावरती करा. सगळ्यांनी घरातून मुठमुठ त्याला खायला द्या. मुंबईतल्या मराठा समाजाला आमचं आव्हान आहे, महाराष्ट्रातले गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे लेकर मुंबईत आले, कोणी हायगाई करू नका. तुम्हाला देवानं काय कमी केलेलं नाहीये. माझे गरीबाचे लेकर रस्त्यावर झोपतील, त्यांना पाणी द्या, जेवायला द्या. प्रत्येकाला घरातून तांब्या तांब्या भरून त्याला पाणी द्या. हे लेकर गरीबाला मोठं करायसाठी आले. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, आम्हाला मुंबईत यायचं नाहीये. 29 ऑगस्टच्या 8 मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घ्या. नसता या राज्यात फडणवीस साहेब तुम्हाला पलटा भूमिका केल्याशिवाय मागं वाटणार नाही. मी शांत आहे, तिथं शांत आहे. आणि एकदा जर बिथारलो तर आमदार मंत्र्याला घराचं दार सुद्धा उघडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मला माझा समाज प्रिय, मला माझ्या समाजाचे लेकर मोठे करायचे. मुंबईतल्या बांधवांना पुन्हा एकदा आव्हान आहे,
गरीबाचे लेकरं मुंबईत येत आहेत, त्यांना तिथलं वातावरण माहित नाहीये, रस्ते माहित नाहीयेत, चुकले तर रस्ते दाखवा. तिथला मराठी माणूस असाल, तिथले मराठी असतील, तिथले दलित बांधव असतील, तिथले मुस्लिम असतील, परप्रांतीय बांधव असतील, आदिवासी कोळी बांधव असतील, तिथल्या 18 पगड जातीच्या बांधवांना आमचं आव्हान आहे. आम्ही मुंबईत आमच्या लेकराच्या गरिबाच्या हक्कासाठी आलो. आमचे लेकर तिथे येतात, त्याला सांभाळा. तुम्हाला पण महाराष्ट्रात कधी यायचंय, तुम्ही आमचे लेकर सांभाळले तर आम्ही तुम्हाला कधी महाराष्ट्रात वेळ आली आम्ही पण सांभाळू. आम्हाला कधी असं वाटलं नाही पाहिजे मुंबईत आम्ही तुमच्या दारात आहोत, तुम्ही आम्हाला त्रास दिला, मग आम्ही सुद्धा आता तुम्ही महाराष्ट्रात आलात, आता आम्ही बी तुम्हाला त्रास देणार, असं आम्हाला कधी वाटू देऊ नका, असं भासू देऊ नका. कधी मुंबईतला येणारा वर्ग आमचा मुंबईत यायलाय, त्याच्या पाठीवरून मायाचा हात फिरा, त्याला त्रास द्यायचा काम करू नका. पुन्हा एकदा सांगतो, फडणवीस साहेब, तुमचं आमचं वय नाहीये, मला माझा मराठा समाज मोठा करायचा आहे आणि तुम्हाला आरक्षण द्या म्हणून मी फोन करून सांगितलंय. 29 ऑगस्टच्या आत द्या, नसता येणारी परिस्थिती आणि मराठा समाज तुमच्या पक्षातला सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही, लक्षात ठेवा. आणि जातीसाठी त्यांच्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो, त्यांना जा विचारा. भाजप मधल्या मराठ्यांनी, काँग्रेस राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी जा विचारा, आमच्या लेकरांचं मरण का बघताय, आमचं आरक्षण का दिलं जात नाही, अन्याय मराठ्यांवरचा थांबलाच पाहिजे. आता मराठ्यांना तुम्हाला इथं बसलेला सांगतो, याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. आता फोन करून सांगितलं, ती म्हणून सांगितलं, निवेदन दिलंय आणि ते देत नसेल तर माझ्या पुढं मुंबईत जाम केल्याशिवाय पर्याय नाही. याच्यापेक्षा काय पर्याय सांगा बरं. आता त्याला गोडी सांगितलंय दे नाही. आपले मुंबईला येणाऱ्या बांधवांना पुन्हा सांगतो, रस्त्यानं जाणारे जेवढे गाव आहे, आंतरवाली पासून मुंबई पर्यंत, कल्याण पासून शिवनेरी पर्यंत, जुन्नर पासून आळा फाटा ते अहिल्यानगर पर्यंत, अहिल्यानगर पासून शेवगाव पर्यंत, शेवगाव पासून पैठण पर्यंत, या सगळ्या आसपासच्या 100 किलोमीटरवर येणाऱ्या सगळ्या लोकांनी रस्त्यावरती या आणि आपल्या लेकरांना रस्त्यानं जाताना जेव घाला, कारण थांबणार नाहीये. शक्यतो म्हणतो, याला फायनल समजू नका, शक्यतो आपला पहिला मुक्काम शिवनेरीला होऊ शकतो किल्ल्यावर. आता होईल का नाही भरोसा नाही, कारण ती थोडं सूर्य उगवत होईल म्हणून सारखं चलतच राहावं लागणार आहे. पण शक्यतो पहिला जर पोरं काही पुढे गेले, पहिला शिवनेरी नंतर नॉन स्टॉप, पण शक्यतो मनात धरून चला, न थांबताच आपल्याला मुंबई पर्यंत जायचंय. सगळ्यांनी सगळ्या वस्तू सोबत ठेवा. कोणी पुढे गेलं रे, कोणी कशात आपल्या मागण्याला तुम्हाला सगळं सांगितलं. व्हॅलिटी पासून संतोष देशमुख खून प्रकरणाची मागणी राहिली, त्या आरोपींना तात्काळ फाशी होईपर्यंत सुद्धा माग कोणी हटायचं नाही. कोपणीच्या ताईच्या आरोपीला सुद्धा फाशी होईपर्यंत हटायचं नाहीये कोणी. मराठ्यांनी वेळोवेळी एकजूट दाखवत जा. वेळ का वाईट हे बरं का, आपल्या समाजाला टार्गेट केलं जातं. मराठी जरा भानावल्या, फक्त तुम्हाला न्याय मिळावा म्हणून मी मंत्र्याला फोन करून सांगितलं आरक्षण द्या म्हणून, माझ्या स्वार्थासाठी नाही. हे आडमुठ आहेत, हे आपल्याला आडमुठ समजतात. एकजूट राहत जा, वेळोवेळी एकत्र येत जा. हाक मारली बैठकीला पळत जा लागेल. 2 महिने जुलै आणि ऑगस्ट
सातत्याने मराठ्यांनी सावध राहायचं. हाक मारली घ्यायचं, कालच आलतो असं म्हणायचं नाही. निवडणुकीत जागे राहतो जागा राहायचं. हरल्यावर पश्चाताप करण्यात मजा आहे का? आवाज येतो का सगळ्याला? हरल्यावर पश्चाताप करण्यात मजा आहे का? समजा एखादा थोड्या मताने पडाव आणि पडल्यावर तो म्हणतो मग आयला आणखी थोडी मेहनत घेतली असते तर निवडून आलो असतो. आता मेहनत घ्यायच्या तर बा जरा घरी 10 रुपयात बसला आणि पडल्यावर पश्चाताप करतो. आता काय उपयोग आहे का? 5 वर्ष बिन भेटेल ना. आता काय उपयोग आहे का? आहे का काय उपयोग? त्याच्यासाठी मराठ्यांनी सावध राहायचं 2 महिने. ही लढाई आपल्याला काही करून जिंकायची म्हणजे जिंकायची, लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक विचारतो, त्याचं सगळ्यांनी उत्तर द्या. आपल्याला या मराठा आरक्षणाच्या लढाईच्या रणभूमीत उतरायचं का? सगळे एक जीवाने लढणार ना? मैदान गाजवायचं बघा. मराठा असं मैदान गाजवतात मग हे चांगल्या हवा बोलवतात. विजय मिळवल्याशिवाय मुंबईतून माग फिरायचं नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा. जायचं मग मुंबईला. सगळ्यांनी ती तयारी करायची. मागण्या तुम्हाला सांगितल्या. रस्त्याने जाताना एक लक्षात ठेवा, हे उठू नका, थांबा रे. क्लिअर राहिले करायचं. तुम्हाला जमणे का नका मग नुसते बोटवर करतात. बोटवर केलं की वाट देते. पुढं वाट नका देऊ, काय नाही वाटत. ते खाली ते काटून बोटवर करते ते बाहेर निघायसाठी. काय जर बोटन फिट तसा खाली जाऊ जागा. वाटाने सगळ्यांनी वाहन शांततेत चालवायचे. पुढं काही वाहन खराब झाले एकमेकाला साथ द्यायची. सगळ्यांनी वस्तू सगळ्या सोबत घ्या. काय काय सांगायचं राहिले ते वाचून फक्त सांगत आणले ना सगळे मुद्दे. पण राहिला असला एखादा तर सांगावं म्हणून सांगतोय. अरे आपलं एक काम राहिलं आहे का? कुत्र आहे रे, कुत्र आहे. इकडून आला असेल, इकडून आहे ना, इकडून जायचं ना कुत्र, इकडून जायचं ना, इकडं पळवलं असं. येता येता या घंटा माथ्यासमोर बसा. आता बसा बसा. महत्वाचा विषय राहिला. आपण उद्यापासून एक काम करायचंय. प्रत्येक गावातून आपल्याला 20 तरी स्वयंसेवक लागणार. ती 20 ही एक तयारी लवकर करा स्वयंसेवकाची. मुंबईसाठी आपल्याला किमान 1 लाख पोरं स्वयंसेवक लागणार. ही गोष्ट कुणी विसरू नका. आणि हे स्वयंसेवक 26 ऑगस्टला अंतरवाली द्यायचे. यांना सगळ्यांना ओळखपत्र द्यायचे. 26ला त्यांना सगळे नियम सांगायचे. त्यामुळे यांनी 26 ऑगस्टला मुंबईत यायचं 1 लाख पोरग आपल्याला स्वयंसेवक म्हणून लागणार आहे. म्हणून सगळ्यांनी या 26ला 27ला सकाळी निघायचंय. काय काय राहिलंय ते सांगायसाठी मी उचललं. तसं माझ्या पाठ असतं सगळं. आता शेवट सांगतो पुन्हा एकदा. या विराट बैठकीला तुम्ही विराट सभेचं रूप आणलं, त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. खरंच मला आज अभिमान आणि गर्व वाटायला लागला की मी मराठीच्या जातीत जन्मलो. जात असाल अशी कडवट राहा, कडवट बना आणि सगळे मुंबईला चला. सगळ्यांना मनापासून जय शिवराय.
आजपासून तयारीला लागा. सगळे आमदार खासदार नगरसेवक सरपंचाला सांगा मुंबईकडे चला. आणि मुंबईत जर कोणी आपल्या लेकराला बोट लावायचा प्रयत्न केला तर राज्यातला एकही रस्ता आपण सुरू ठेवायचा नाही. शांततेत आंदोलन करायचं राज्यभर सगळ्यांनी. सगळ्यांनी दमानी जा. खूप गर्दी आहे. या गर्दीत सगळे दमन जा. दमन वाहन काढा बाहेर. कोणीही गडबड करू नका.